नमस्कार मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये जोही प्रकार दिसत आहे, जोही सीन दिसत आहेत ते देवीदास भुसारे यांचं लग्न आहे आणि तुम्हाला त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इन्व्हाइटसुद्धा केलं होतं की माझं एका दिवसाचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी आपण नक्की या, अशा प्रकारे आपण व्हिडिओसुद्धा टाकला होता। तर असे बरेच भाग आपण तयार करून त्याच्या लग्नाचे आपण शूट काढून आणि आपल्यासमोर सादर केलेले आहेत। आपण पाहू शकता आपली जी आदिवासी परंपरा आहे, रीत आहे, त्या रीती रिवाजानुसार हे लग्न सोहळा होताना आपल्याला दिसत आहे। त्यामध्ये बऱ्याच अशा महिला एकत्र येऊन आणि आपल्या रीतिरिवाज परंपरेनुसार चिरंजीव देवदास आणि कविता नवरी कविता यांचं लग्न लावताना दिसत आहेत। तर रीतिरिवाजानुसार ज्या परंपरा आहेत, ज्या रीती आहेत, त्या ह्या लग्नामध्ये होताना दिसत आहेत। त्याच्यानंतर बऱ्याच गावातील सर्वही महिला ह्या एकत्र येऊन आणि त्या ठिकाणी आपला जो लग्नाचा प्रकार आहे, लग्न सोहळा आहे, हा लग्न सोहळा होताना दिसत आहे। आणि आपल्या आदिवासी भागामध्ये प्रत्येक घरच्या म्हणजे गावामध्ये जेवढी घर असतील तेवढ्या घरच्या जवळजवळ सर्वच महिला एकत्र येतात आणि त्या लग्नामध्ये सहभागी होऊन लग्न सोहळा करत असतात। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बऱ्याच अशा महिला दिसत आहेत। आता हा जो सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी गाव आहे, त्या तोरणडोंगरी गावातील भुसारे परिवार आणि त्या भुसारे परिवारातील ह्या महिला एकत्र येऊन आणि ह्या लग्न सोहळा पार पाडताना दिसत आहेत। तर ह्या ठिकाणी देवदास भुसारे आणि लक्ष्मण भुसारे हे जे बंधू आहेत, त्यांचं दोघांचं लग्न आहे आणि त्यामध्ये देवदास भुसारे आणि कविता, त्यानंतर लक्ष्मण भुसारे आणि उज्ज्वला, अशा प्रकारे ही जोडपं आहे आणि त्या दोघं जोडपांचं ह्या ठिकाणी एका दिवसाचं लग्न होताना तुम्हाला आम्ही दाखवत आहे। तर ह्या ठिकाणी आता जो प्रकार चालू आहे तो तेलवण पाडतात आणि त्या तेलवणाचा हा प्रकार चालू आहे आणि त्यासाठी त्या लग्न सोहळ्यामध्ये ज्या सुवासिनी असतात त्यांच्या हातून हा कार्यक्रम पार पाडताना दिसत आहे। तर ह्या समोर दिसत आहेत, ह्या सुरुवातीपासून तर जोपर्यंत ते लग्न संपत नाही तोपर्यंत ह्या ज्या सुवासिनी आहेत ह्या राहतात आणि त्याच्या हातूनच हे सगळं कार्य केलं जातं। तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्याच्यानंतर जे भुसारी परिवारातील काही त्यांचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी सहभागी होऊन आणि तो कार्यक्रम पार पाडतात। ह्या सुवासिनी ह्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कार्यामध्ये त्यांना उभं राहून आणि ते कार्य पूर्ण करावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला समोर दिसत आहे ते कार्य करताना पण दिसत आहेत। ते पुढील गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपलं आदिवासी परंपरेनुसार जे कार्य चालतं, उदाहरणार्थ आपण ह्या लग्नाचंच घेऊ, तर त्या आपल्या रीतिरिवाजानुसार कंप्लीट त्या पूर्ण करणार आणि ज्यांना जी माहिती आहे त्याच ह्या सुवासिनी म्हणून राहतात आणि त्यांच्या हातून हे कार्य केलं जातं। कारण आपल्या परिवारामध्ये भरपूर अशा महिला असतात, परंतु त्यांच्या ज्यांना माहीत आहे त्यांनाच ह्या ठिकाणी प्रवेश असतो आणि काही पाहायलासुद्धा असतात। आता ह्या ठिकाणी हे नवऱ्याच्या गळ्यात टाकायचे पवित्र असतं, त्याच्या गुणगान करून आणि ह्या ठिकाणी ते त्यांच्या गळ्यात टाकणार आहेत। त्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल ते नवरीची आई होती, तिला विमलाताई असं तिचं नाव आहे आणि आता हा जो प्रकार आहे, हा जो सोहळा आहे, हा समस्त भुसारे परिवार तोरणडोंगरी ह्या गावचा आहे आणि ह्या दोघा मुलांनी, लक्ष्मण आणि देवदास, या दोघं मुलांनी मिळून ठरवले की आपण लग्न करायचं आणि ते पण एका दिवसात। कारण हल्लीच्या काळात महागाई जास्त आहे आणि आपल्याला परवडेबल काही असं आपल्याकडून होणार नाहीत, आपल्याला एवढा खर्च करता येणार नाही। त्यामुळे त्या दोघा बंधूंनी विचार करून आणि एका दिवसातच सर्व गोष्टी करून आणि लग्न आपलं लावायचं, अशा प्रकारे त्यांनी निर्धार ठेवला आणि ते एका ठिकाणी एका विचाराने जमून आणि ते पूर्ण करताना आपल्याला दिसत आहे। भुसारे परिवार हे तोरणडोंगरीचे असून त्यामध्ये ते देवदास भुसारे आहेत, त्यांना वडील नाही आहेत आणि जे लक्ष्मण आहेत त्यांना वडील आहेत, परंतु तरीसुद्धा आता हा दिसत आहे हा देवदास आहे। आता हा मुलगा आहे, याचं जवळजवळ
25च्या वरती वय आहे, वर्ष, आणि नवरीसुद्धा आहे ती 24च्या घरात असेल किंवा 25च्या घरात असेल. तर ह्या ज्या सुवासिनी आहेत त्यांचा जो लग्नाचा प्रकार आहे तो पूर्ण करताना या सोहळ्यामध्ये दिसत आहे. काही गोष्टी आपण एकट्याने होत नसतात, त्यासाठी समूहाची गरज असते आणि त्या ठिकाणी समूह जमला म्हणजे आपलं जे कार्य असतं ते पूर्ण होत असतं. तर ह्या ठिकाणी तसाच प्रकार आहे. ह्या लग्न सोहळ्यासाठी बऱ्याच अशा महिला एकत्र येऊन आणि भुसारी परिवारातील जे मुलं आहेत, देवीदास भुसारे आणि लक्ष्मण भुसारे यांचा लग्न सोहळा पार पाडताना त्या महिला दिसत आहेत. तर त्यासाठी एकत्र येण्याची फार गरज असते आणि त्या एकत्र आलेल्या आहेत. भुसारे परिवारातील काही जे मुलं आहेत त्यांनीसुद्धा यामध्ये सहभाग दाखवलेला आहे. आता या ठिकाणी त्यांची हळदीचा प्रकार सुरू असताना हा जो तेलवरचा प्रकार असतो तो पण झालेला आहे. त्यानंतर तुम्ही आता पाहू शकता बार्शिंग बांधणी ह्या ठिकाणी नवरी जे आहेत त्यांना बार्शिंग बांधण्याचं कार्य चालू आहे. त्या ठिकाणी त्यांचे मामा आहेत, हे मोठे मामा, आणि त्याच्या हातून एक असा हात लावून आणि ती बांधणी केली जाते. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तोरण डोंगरीचे पाटील सुद्धा उपस्थित होते आणि ते सुद्धा अडचण आली होती, परंतु त्यांनी पण सुद्धा हात लावून आणि बार्शिंग बांधायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे हे लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात त्यांचा चाललेला आहे आणि ते सुद्धा आनंदी आहेत. हे देवीदास आणि कविता त्यांच्या हाताला सुद्धा हे एक पवित्र म्हणून बांधलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रकार आहे हा आपल्याला आवडला का, आणि ह्या मुलांनी जे धाडस केलं का एका दिवसात आपलं लग्न झालं पाहिजे, तर ते तुम्हाला आवडलं का त्या पद्धतीने आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.